ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಯಾವುದನ್ನ ನಮ್ದು ಲೇಔಟ್ ಆಗಿದ್ರೆ ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮುಖಂಡರು ಕೂತ್ಕೊಂಡು ಒಂದ್ ಮೀಟಿಂಗ್ ಪಾಸ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರ ಹತ್ರ ₹1, ₹2, ₹5, ₹10, ₹100, ₹500, ₹1000 ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಒಂದ್ ಜಮೀನ ಖರೀದಿ ಮಾಡಿ ಅದರ ಮೇಲೆ ಮಸೀದಿ ಕಟ್ತೀವಿ. ಯಾಕೆ? ನಮ್ಮ ಮನೆಗಳಿದಾವೆ, ದೇವ್ರ ಮನೆ ಕೂಡ ಇರಬೇಕು. ಯಾವ ರೀತಿ ನೀವು ಮಾಡ್ತೀರಿ, ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಬಾಂಧವಗಳು ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಮಂದಿರ್ ಕಟ್ತಾರೆ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸ್ ಚರ್ಚ್ ಕಟ್ತಾರೆ, ಸಿಖ್ ಅವ್ರ ಗುರುದ್ವಾರ ಬಿಲ್ಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರವ್ರ ಧರ್ಮ ಅವ್ರು ಏನನ್ನ ಮಾಡ್ಲಿ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಅವರು ಸೇರಿ ಮಸೀದಿ ₹1, ₹5, ₹10, ₹100, ₹1000 ಹಾಕಿ ಒಂದ್ ಮಸೀದಿ ಈದ್ಗಾ, ಅದೇ ರೀತಿ ಖಬರಸ್ತಾನ್ ನೀವು ಯಾವ ರೀತಿ ಶಮಶಾನ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಅದೇ ರೀತಿ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಖಬರಸ್ತಾನ್ ಈ ತರ ನಮ್ ದುಡ್ಡಿಂದ, ನಮ್ಮ ಬರೋಡ ದುಡ್ಡಿಂದ, ನಮ್ಮ ಮುಖಂಡರ ದುಡ್ಡಿಂದ ನಾವು ಒಂದು ಜಮೀನ್ ಖರೀದಿ ಮಾಡಿ ಅದರ ಮೇಲೆ ಮಸೀದಿ ಕಟ್ಟಿದ್ರೆ, ಅದು ವಕ್ಫ್ ಅಂತ ಮಾಡಿದ್ರೆ, ನೀವೇ ಹೇಳಿ, ನಿಮ್ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಮಣ್ಣಾಕಿ ಈ ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಕಾನೂನು ಪಾಸ್ ಮಾಡಿ ಅದೇ ನಿಮ್ ಜಾಗ ಇದೆ, ನಿಮ್ ಎಂಡೋಮೆಂಟ್ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಕಾಂಪೌಂಡ್ ನಿಮ್ಗೆ ಕೊಡ್ಬೇಕು, ನಿಮ್ಗೆ ಒಳ್ಳೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ಅದನ್ನ ಬಿಟ್ಟು ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಇಷ್ಟು ಜಾಸ್ತಿ ಜಾಗ ಇದೆ, ಇಷ್ಟು ಜಾಸ್ತಿ ಜಾಗ ಇದೆ, 6 ಲಕ್ಷ ಎಕರೆಯಿಂದ ಜಾಸ್ತಿ ಅವ್ರ ಹತ್ರ ಜಾಗ ಇದೆ. ತಮಿಳುನಾಡು ಅಲ್ಲಿ, ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶ ಅಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಅಮೆಂಡ್ಮೆಂಟ್ ಹತ್ರ 9,46,000 ಎಕರೆ ಜಾಗ ಇದೆ. ನಾವು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಕೇಳ್ತೀವಿ, ನಿಮ್ಮ ಈ ಜಾಗನಕ್ಕೆ ಅವರು ಕಾಂಪೌಂಡ್ ಹಾಕಿ ನಿಮ್ಗೆ ಸೇಫ್ ಮಾಡಕ್ ಕೂಡ ಕೇಳ್ತೀವಿ. ನಾವು ನಿಮ್ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ, ತಾವು ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ, ನಾವು ಸೇರಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮ ಪ್ರೀತಿ, ನಮ್ಮ ಇತ್ತಿಹಾದ್, ನಮ್ಮ ಒಗ್ಗಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವರು ದರಾಳಾಕಿ ನಮಗೆ ದೂರ ಮಾಡಕ್ಕೆ ಅವರು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ನಿಮ್ಮಂತ ಎಲ್ಲ ಭಾರತೀಯರಿಗೆ ನಾವು ಎಲ್ಲ ಒಂದೇ, ನಾವು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಬದುಕಬೇಕು. ನಮ್ಮ ದೇಶ ನೋಡಿ, ಈಗಲೇ ನಮ್ಮ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಲೇ ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಪಹಲ್ಗಾಮ್ದಲ್ಲಿ ಆತಂಕವಾದಿ ಘಟನೆ ಆಯಿತು. ನಾವು ಎಲ್ಲ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಜೊತೆ ಯಾವ ತರ ಅವ್ರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಬೇಕು ಮಾಡಿದರು. ಯಾಕೆ? ನಾವು ಭಾರತೀಯರು, हमको बहुत गम होता है कि बॉर्डर से दूर पहलगाम है, चौकियां हटाकर वहां पर नाम पूछकर उनको गोली मारी जाती है, नाम पूछकर गोली मारी जाती है. सलाम है हमारे कश्मीरी मुसलमानों को कि वहां जो सयाह थे, जो टूरिस्ट थे, हमारे इन मुसलमानों ने ही उनकी हिफाजत भी की थी. क्यों हमारे माध्यम के लोग, हमारे टीवी चैनल वाले उसको क्यों हाईलाइट नहीं करते? क्या आप भी इस मुल्क को तोड़ना चाहते हैं? दर पर्दा हुकूमत वक्त का साथ देना चाहते हैं? आप सारी कोशिश कर लें, हमारा ये मजमा, हमारा एक एक बुजुर्ग, हमारा एक एक नौजवान आपको इत्तेहाद के साथ आपके सामने खड़ा हुआ ये मुसलमान पूरे इत्तेहाद और इत्तेफाक के साथ मौजूदा हुकूमत की तमाम पॉलिसियों का मुकाबला करेगा. और जब तक हमारा ये इत्तेहाद कायम रहेगा और हमारे बुजुर्गों के साए में कायम रहेगा. देखें, आज आप यहां तशरीफ लाए, मैंने पहले भी कहा कि ये हमारे इजलास की, हमारे सिलसिले का ये आखिरी इजलास नहीं, बल्कि हमारे इस सिलसिले की ये पहली कड़ी है. इसके बाद भी
बहुत से प्रोग्राम एहतजाजी मुनाकिद होंगे। क्या आप सब हमारे बुजुर्गों की आवाज पर जरूर शरीक रहेंगे? क्या आप सब शरीक रहेंगे? क्या ये जोश बाकी रहेगा? अल्लाह रब्बे जुल जलाल से दुआ है कि जब तक ये जहरीला बिल अपने बिल में वापस न चला जाए, उस वक्त तक मेरे मौला हमारे इत्तेहाद को बाकी रख, दायम रख, और इस बिल और कानून को हमेशा खत्म कर, और हमारा आपसी इत्तेहाद हमेशा के लिए कायम और बाकी रहे। मेरे बुजुर्गों, आज हमारे दरमियान हमारे करम फरमा हजरत वाला, हम सब के पेशवा व मुरब्बी हजरत मौलाना मेरे ताया मुहतरम इस जलसे के सदर आली वकार अपनी अलालत तबई के बावजूद हमारे दरमियान तशरीफ फरमा हैं। चूंकि बातें दरमियान में नहीं आ सकी, दूसरों को उन्वान भी दिया गया था, इसलिए बात ना हो सकी, तो इसलिए मैंने आपके सामने थोड़ी सी ज्यादा बात कर ली है। माजिरत खाही के साथ मैं अपनी जगह लेना चाहता हूँ। अल्लाह तबारक व तआला हमारी इस काविश व कोशिश को बेइंतहा कबूल फरमाए। आमीन व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।